So the cause of a diabetes mellitus, which we are going to conclude in the form of two forms for the disorder diabetes mellitus here. So that is a insulin dependent diabetes mellitus, a non-insulin dependent diabetes mellitus. So we can also call it as a type 1 diabetes and whereas a type 2 diabetes here. ओके की ह्या दोन्ही डायबिटीजला आम्ही टाईप 1 आणि टाईप 2, पहिला टाईप 1 आणि हे टाईप 2 आहे. काय म्हणायचं त्यांना, लिसन, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मिलिटस, नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मिलिटस असतात. ठीक आहे की हे दोन फॉर्ममध्ये काय की नॉर्मली तुम्ही काय करता तुमच्या घरात वगैरे कुणाला डायबिटीज झालं तर की डायबिटीज झालेले असं घेतं की जास्ती क्युरियासिटी असणारं स्टुडंट काय करतात की त्याचं रिपोर्ट्स बघणं किंवा काय झालं काय नाही हे करत असतात. नॉर्मली काय करतात की एवढं लक्ष देत नाही की काय झालं, डायबिटीज झालं, ते घेऊन घेतात. मग आता तुम्ही काय करा, कन्सिडर करा की इथं काय झालं, दोन टाईपचे डायबिटीज आहेत. ठीक आहे, हे का बरं की इट इज दिस फर्स्ट वन टाईप 1 इज कॉज बाय द फेल्युअर ऑफ अ बीटा सेल्स टू प्रोड्यूस द इन्सुलिन. म्हणजे इथं काय झालं की आयलेट ऑफ अ लँगरहॅन्समध्ये बीटा सेल जे आहे की दे आर नॉट देअर टू प्रोड्यूस द इन्सुलिन. बीटा सेलच नाही, म्हणजे एक फॅक्टरीच नाही तिथे इन्सुलिन प्रोड्यूस करणारा. कोण आहे फॅक्टरी, तर बीटा सेल आहे. तर बीटा सेलच नाही म्हणत तर इन्सुलिन प्रोड्यूस होणार आहे का, नाही. इन्सुलिन नाही म्हणत तर ग्लुकोज युटिलायझेशन होणार आहे का सेलमध्ये, नाही होणार. फॅसिलेट होणार आहे का, नाही होणार. म्हणजे इथे काय झालं, देर इज अ glucose will not be done utilized to the cell so that it can produce the energy here. एक ड्रॉबॅक झालं. सो दॅट इज कॉज्ड बाय द फेल्युअर ऑफ अ बीटा सेल्स here. And also it is considered as it is going to be occurred at a genuine onset stage. ठीक आहे, जेन्युअल स्टेज म्हणजे मॅच्युरिटी वाढल्यानंतर जे स्टेज आहे की तो मॅच्युरिटी नाही, अजून मॅच्युरिटी होणार आहे ह्या स्टेज, इन बिटवीन स्टेजला. ठीक आहे, की त्या स्टेजला काय म्हणायचं, दॅट इज अ जेन्युअल स्टेज असं म्हणतो आहे. की त्या स्टेजमध्ये दिसणारा डायबिटीज म्हणजे हे जेन्युअल ऑनसेट डायबिटीज पण म्हणतात. मग मला सांगा हे का बरं असतं की बीटा सेल का बरं प्रोड्यूस करू शकत नाही. व्हॉट इज द मेन रिझन वाय द बीटा सेल इज नॉट रेस्पॉन्सिबल to produce the insulin. So one can guess that is due to the immune system. आता तुम्ही सांगा इम्युनी सिस्टमचं गेसिंग करू शकता का तुम्ही, शक्यच नाही ना. का बरं, इट इज गोइंग टू डिफेंड टू दी अदर एनी ऑफ द सबस्टन्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे अदर ऑर्गॅनिझमला डिफेंड करणारं इम्युनी सिस्टम आहे. स्वतःच्या बॉडीला कोणी हार्म करू शकतात का, नाही. पण अनफॉर्च्युनेटली असं होऊ शकते. ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली काय स्वतःचं इम्युनी सिस्टम जे आहे की आपल्या बॉडीमध्ये की तो सेल्फ असं वाटलं नाही त्यावेळेस काय करणार, डिफेंड करणार, डिस्ट्रॉय करणार. म्हणून त्याला काय म्हणतो, सो दिस टाईप 1 डिसीज इज ऑल्सो कॉज ड्यू टू दी ऑटोइम्युनी डिसऑर्डर. ऑटोइम्युनी सिस्टम टू कॉम म्हणून काय म्हणायचं, इट इज द ऑटोइम्युनी डिसऑर्डर. म्हणजे टाईप 1 इज दी ऑटोइम्युनी डिसऑर्डर आहे. ऑटो सेल्फ इम्युनी सिस्टम जे आहे सेल्फ आहे, दॅट विल डिस्ट्रॉय द बीटा सेल्स नॉट टू प्रोड्यूस द इन्सुलिन. दॅट इज वन ऑफ द ड्रॉबॅक for the cause for the diabetes mellitus, that is a type 1 diabetes mellitus. आता लक्षात आ, मग इम्युनी सिस्टमच डिस्ट्रॉय करायला तर बीटा सेल काय प्रोड्यूस करू शकतं का, बीटा सेल नाही तर इन्सुलिन प्रोड्यूस होतं का, नाही. ठीक आहे, मग पुढचं सगळं काय होणार, स्टेप जे आहे कॅरेक्टर जे इन्सुलिनचं बघितलं होतं तो सगळं होणारच नाही आहे. ठीक आहे, मग आता हे काय झालं, हे रिस्की झालं टाईप 1. ठीक आहे, आणि बघूया टाईप 2 काय आहे. टाईप 2 म्हणजे काय, नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मिलिटस आहे. म्हणजे हे काय झालं, इट इज ड्यू टू द फेल्युअर ऑफ अ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ अ ग्लुकोज इन टू द सेल किंवा इन टू द सेल असणार आहे. म्हणजे इथं इन्सुलिन आहे पण इन्सुलिन काय करू शकत नाही आहे की तो दॅट विल नॉट फॅसिलिटेट टू द सेल, म्हणजे सेलला तो ग्लुकोज देऊ शकत नाही असून पण नसल्यासारखं. ठीक आहे, ग्लुकोज आहे आणि त्या ग्लुकोजचं युटिलायझेशन होत नाही, त्याला युटिलायझेशन करून देणारा इन्सुलिनच नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, हे मीडिएटरसारखं झालं. मीडिएटर ना, असं मीडिएटर म्हणजे कोण, इथलं मेसेज जाऊन त्यांना सांगणं, त्यांच्या मेसेज जाऊन यांना सांगणं, हे जे मीडिएटर असतात ना तसं. मग इथे मीडिएटर कोण आहे, इन्सुलिन. इन्सुलिन आहे का, इन्सुलिन आहे पण तो फॅसिलिटेट करून देणार नाही. तुम्ही सांगा आता त्या ग्लुकोजचं युटिलायझेशन होणार का सेलमध्ये जाऊन एनर्जी प्रोड्यूस करू शकतं का, नाही आहे. एक काय झालं, वन ऑफ द ड्रॉबॅक, वन ऑफ द कॉज फॉर द नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मिलिटस झालं. मोस्टली हे डिसीज जे आहे कधी होतात म्हणलं तर मॅच्युरिटी अटेंड, की मॅच्युरिटी जास्ती आलं किंवा 50चे अबोव जे असतात त्या स्टेजमध्ये जाणारा पीपलमध्ये
त्यांना हे टाईप 2चं डायबिटीज होत असतात. मग म्हणून काय म्हणलं मी, इट इज ऑल्सो नोन ॲज अ मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज हे विच ऑकर्स लेटर इन द लाईफ. म्हणजे नंतर लाईफमध्ये नंतर होणारा डायबिटीज म्हणजे टाईप 2 डायबिटीज आहे. लक्षात आलं तुम्हाला की काय, की टाईप 1 टाईप 2, आणि त्या टाईप 1ला काय म्हणतो आम्ही, इट इज अ जेन्युअल ऑनसेट डायबिटीज. टाईप 2ला मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज असणार आहे. Why it is caused? Beta cells are destroyed by the immune system. So insulin is produced. Insulin is not produced. Whereas type 2 मध्ये काय झालं, insulin आहे, insulin is there but it cannot facilitate the glucose into the cell. That is a drawback for the टाईप 2 here. ओके, मला सांगा तुम्ही हे दोनपेक्षा कोणतं जास्त सिरियस आहे? येस, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दॅट इज द टाईप 1 जे आहे तो सिरियस आहे. का बरं? की आम्ही ते बीटा सेलला कसं सांगणार की प्रोड्यूस करा म्हणून, शक्यच नाही आहे. तर म्हणून इथं काय झालं, ट्रीटमेंटसाठी काय करतात त्यांनी की आर्टिफिशियल इन्सुलिन जे आहे तो देतात. डॉक्टर जे आहे ते इंजेक्शन थ्रू देतात किंवा इन्हेलेशन थ्रू देतात. ठीक आहे, किंवा त्यांना काय करतात की सजेस्ट करतात की बिफोर मील जे आहे तो तुम्ही इंजेक्शन घ्यायला पाहिजे. तर स्वतः घरी पण देतात ते, तुम्हाला प्रॅक्टिस झालं की ते प्रॅक्टिस करून तुम्हाला घरी पण देतात ते इंजेक्शन घेण्यासाठी, तो पण आहे. किंवा इन्हेलेशन असतो, तो पण एका इन्सुलिनचंच असणार आहे. ठीक आहे, मग किंवा ते नाही झालं तर लास्ट स्टेप जे आहे तो ट्रान्सप्लांट करतात, पॅनक्रियास ट्रान्सप्लांट. तुम्ही कसं ऐकलं, किडनीचं ट्रान्सप्लांट करतात, तसं इथं पॅनक्रियास ट्रान्सप्लांट करतात. जेवून जे आहे न्यू पॅनक्रियास काय करतो, आयलेट ऑफ लँगरहॅन्स जे आहे बेटा सेल असतात आणि प्रोड्यूस करतात इन्सुलिन, आणि ते दॅट विल ओव्हरकम द डायबिटीज मिलिटस ऑफ अ टाईप 1 हे. ठीक आहे, मग टाईप 2मध्ये काय होतं की हे जे कंडिशन आहे थोडक्यात, म्हणजे इथं काय करतात माहिती आहे की बॉडीमध्ये आम्ही बिल्टअप करू शकतो ना त्या अगेन्स्टला, की इथं करू शकत नाही, इथं होत नाही आहे काय, ग्लुकोजचं फॅसिलेट इन टू द सेल होत नाही. त्याला आम्ही करू शकतो ना बॉडीमध्ये, असं काही आम्ही बिल्डअप करू शकतो. तुम्ही सांगा आता एवढं कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये आम्ही सारखं सांगायला की तुम्ही इम्युनी सिस्टम डेव्हलप करा म्हणजे काय, सगळं हेल्थ जे आहे, हेल्थ आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी किंवा जे काही इम्युनी सिस्टमला बूस्ट करणारा प्रोडक्ट आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे, जे सगळं आहे ते खावत जावं की आमच्या इम्युनी सिस्टम स्ट्रॉंग होऊ शकतो आणि त्या डिसीजला डिफेंड करू शकतो. असं बॉडीमध्ये आम्ही करू शकतो. मग हे डिसीजला पण आम्ही बॉडीमध्ये जे आहे तो डिफेंड करू शकतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस जे आहे आणू शकतो. हे एक स्टेप झालं की टू डिफेंड द डिसीजेस टू द टाईप 1 अँड द टाईप 2 हिअर. मोस्टली दॅट इज द टाईप 2 हिअर. मोस्टली कुणाला, टाईप 2ला. दॅट इज टाईप 1 तरी काय झालं, सिरियस आहे, तो आम्ही क्युअर करू शकत नाही आहे. तर त्याला ट्रान्सप्लांटेशन आहे किंवा इंजेक्शन किंवा इनहेलेशन जे आहे, लाईफ लाँग जे आहे इनहेलेशन किंवा इंजेक्शन थ्रू जे आहे ते टाईप 1चं ट्रीटमेंट आहे. आणि टाईप 2चं जे आहे बॉडीमध्ये जे चेंजेस आहे मेटाबॉलिक सिस्टममध्ये आम्ही चेंजेस आणू शकतो आणि त्या चेंजेसमध्ये आम्ही ह्या ट्रीटमेंट म्हणून हे जे टाईप 2ला क्युअर करू शकतो. ठीक आहे, हे जे डिसीजेस आहे तो टाईप 1 आणि टाईप 2मध्ये प्रेझेंट असणारा डायबिटीज मिलिटस आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, मग तुम्हाला सगळ्यांना हे कळालं असं मला वाटते. आणि हे जे होतं आपलं काय होतं, तो हेट्रोक्राइन ग्लँड म्हणून पॅनक्रियास होतं. पॅनक्रियासमधलं आम्ही ग्लुकेगॉन, इन्सुलिन आणि सोमॅटोस्टॅटिन, पॅनक्रेटिक पॉलिपेप्टाइड हे सगळं क्लिअर आहे. आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट डिसऑर्डर म्हणून डायबिटीज मिलिटस आहे. इझी आहे समजण्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही आहे इथं. तरी पण तुम्ही काय करा, इझी असणाऱ्या गोष्टी जे आहे तो अवघड जात असतात, नंतर नेग्लिजन्सीमुळे तो अवघड जात असतात. तर थोडंसं परफेक्ट करा, लक्षात येते तुम्हाला. रिवाईज केले की तो 100% परफेक्ट होऊन जाते. आणि हे जे टाईप 1 आणि टाईप 2 आहे कधी कधी नीटमध्ये वगैरे तुम्हाला विचारत असतात. थेरीसाठी तुम्हाला हे कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे हां, आणि बाकी इथं टाईप 2 आणि टाईप 1 जे आहे नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. थेरीचं पण कॉन्सन्ट्रेट करा आणि नीटचं पण कॉन्सन्ट्रेट करा, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास जे आहे करत चला. आणि तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करूयात आम्ही की नेक्स्ट हेट्रोक्राइन ग्लँडचं स्ट्रक्चर जे आहे स्टडी करूयात. ओके, थँक्यू.